वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज मी जात आहे माझे नेल्स करायला बिकॉज माझे नेल्स खूप छोटे आहेत आणि मी खूप नखं खाते, तर त्यामुळे माझे नेल्स खरंच मी वाढूच नाही शकत। लहानपणापासूनची माझी खूप बॅड हॅबिट आहे की मी नेल्स खाते। सो फॉर दॅट रिझन मी नेल्स बनवते। आणि ऑफकोर्स गणेश चतुर्थी आहे तर नेल्स तर बनवायलाच पाहिजेत। चांगलं दिसायचं ना, मस्त साडी बिडी घालून। एक मिनटं, माझी लेस निघाली। माझी लेस निघालेली म्हणून मी लेस बांधत होती। हां, तर मी कुठे होती? तर हां, तेच चांगलं तयार व्हायचं, साडी घालायची आहे मस्तपैकी, गणपती बाप्पाला स्वागत करायचं। आणि हे आमचं फर्स्ट वर्ष आहे की मी आणि मयूर गणपती बाप्पा आता घरी आणणार। सो दिस इज अ फर्स्ट इयर आणि मी खूप हॅपी आहे बिकॉज मला फेस्टिवल साजरे करायला खूप प्रचंड आवडतं। मी लास्ट इयर इंडियामध्ये होती आणि आमचं कोंकणचं गणपती फेस्टिवल इज माइंड ब्लोईंग। सो मी प्रयत्न करते की मी तसंच सगळं व्यवस्थित करू आणि बाप्पांना वेलकम करू व्यवस्थितपैकी। सो स्टे ट्यून्ड। मी आता लुवर स्टेशनला पोचले आहे। इथून मला ऑलमोस्ट 40 to 45 मिनिट्स लागतात सिटीला पोचायला। आणि माझे केस खूप खराब झालेत हव्यामुळे। टॅप करावं लागतं तेव्हा आपली तिकीट्स होतात, पण ठीक आहे। आता मला 12 मिनिट्स नंतर माझी लुवर्स आहे तर मला इथेच थांबावं लागणार आहे ॲज युजल। मोस्टली आम्ही उद्या म्हणजे फ्रायडे, तर आम्ही फ्रायडेला संध्याकाळूनच बाप्पांना आणणार, कारण का सॅटर्डेला सकाळी खूप गोंधळ असणार आहे। मला सगळं जेवण बनवायचं आहे, मोदक बनवायचं आहे, तर मग आम्ही मोस्टली उद्याच म्हणजे फ्रायडेला संध्याकाळून बाप्पांना घरी आणणार मस्त ढोल ताशासोबत। ऑब्व्हियसली ते ढोल ताशाचं नाही आहे, पण गाडीमधून आणू मस्त। आत्ताच नवीन गाडी घेतली आहे। अँड हां, मी तुम्हाला दाखवेन पण मी माझी नेल्स कोणत्या कलरचे करत आहे। पण आता मला आंबोडा पण बांधायचा आणि मी एवढे छोटे केस कापले तर मला काही कळत नाही आहे की मी माझा आंबोडा कसा बनवू। बट स्टील मी काय ना काहीतरी जुगाड तर करीनच बिकॉज इंडियन्सचा जुगाडमध्ये तर एक नंबर असतात। सो ऑफकोर्स व्लॉग करताना माझा एअरपॉड पडला, डेंजरस। नशीब जास्त गर्दी नव्हती म्हणून माझा एअरपॉड मिळाला, पण ठीक आहे। मी आत्ताच लुवर्स आली आहे आणि आय गेस आता इथे 40 to 45 मिनिट्स लागतील मला पोचायला। बघते सिटी सेंटरमध्ये अजून काय मला बापांसाठी डेकोरेशनसाठी काही सापडलं तर मी घेऊन येईल नक्कीच। मयूर मला बोललाच आहे की काय असं भेटेल तर मला कॉल करेल, मला दाखव, तर तसं घेऊन येईल। तसं तर मी सगळंच आणलं आहे, पण आता नारळ आणायचं आहे मोठं। आणि काय होतं, हां, बनाना लीफ म्हणजे केळ्याची पानं ते आणायचं आहे। त्याच्यावरती मोदक करीन आणि मस्त बाप्पांसाठी दाखवीन। सो स्टे ट्यून्ड, बाय बाय। पोचली आहे सिटी सेंटरला आणि माझ्याकडे तसा टाईम आहे, पण मी जरा इथे तिथे भटकते बिकॉज माझी अपॉइंटमेंट आहे 2:30ची। पण मला वाटतं की मला इथे जरा भटकायला पाहिजे जोपर्यंत टाईम आहे, तर मी जरा बघते काय मी घेऊ शकते। तर चला, खूप गर्दी आहे, आज थर्सडे आहे तरी पण आज खूप गर्दी आहे। आणि ॲज युजल सिटी सेंटरमध्ये इथे राईड्स काय ना काय चालतच असतात।
तसं इथे सगळंच मिळतं, पण तरी मी थोडे हुक्स घेतले आहेत कारण का डेकोरेशनसाठी हुक्स लागतील. तर हे घेतलं आहे आणि साबण ठेवायचं. तर फायनली मी आता निघाली आहे बिकॉज मला तिथे काहीच सापडलं नाही आणि मी निघते आणि तुम्हाला दाखवते की आमच्या इथे एशियन स्टोअरमध्ये काय काय भेटतं. लाईक सगळ्या आपल्या इंडियन भाज्या मिळतात, खूप काय आल्या आजकाल. या 2 वर्षापासून तर सगळंच भेटायला लागलं आहे. तर आपण आता इंडियन मार्केटमध्ये जाऊया. चला. खूपच छोटे छोटे रस्ते आहेत पण ते सिटी सेंटरमध्ये चालायला खूप लागतं आणि रस्ते छोटे आहेत म्हणून ट्रॅफिक पण भरपूर असते. पहिले टेस्कोमध्ये जाऊया कारण का मयूरला पनीर पाहिजे. आपण एकदा टेस्कोमध्ये जाऊया. तर टेस्कोमध्ये तर पनीर नव्हतं, बट ठीक आहे. मी आता एशियन स्टोअरमध्ये आली आहे. बघूया कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. तर मी पुदिना आणि मिरची घेतली आहे आणि इथे सगळ्याच डाळ्या मिळतात, पण माझ्याकडे सगळं आहे. तरी पण बघते मी काय घेऊ काय नाही. तसं मी कालच घेऊन आली आहे, पण तरी एकदा बघूया आपण. इथे सुक्या मच्छ्या पण मिळतात. इथे बोंबील आता तर नाही घेणार, नंतर घेणार. गणपती येत आहेत म्हणून नाही. ओके, सो फायनली मी आता जात आहे माझे नेल्स करायला. मी सगळं सामान घेतलं आहे. मला देवासाठी कुंकू घ्यायचं होतं पण ते मला सापडत नव्हतं, पण त्याला किती वेळा सांगितलं कुम 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 कुम, तेव्हा त्याला कळलं बिकॉज तो बांगलादेशी होता. बट ठीक आहे, मला सापडला आहे आणि आता मी जात आहे फायनली माझे नेल्स करायला. yippee! फायनली मी इथे आली आहे आणि मी आता नेल्सचा कलर चूज करते आहे. सो हे आहेत सगळे नेल्सचे कलर कारण का मला परत थोड्या टायमाने बर्थडेच्या टायमाला ग्लिटर करायचे आहेत. सो मी आता नॉर्मल नेल पेंट कलरच करणार आहे. सो आय थिंक आय गो फॉर दिस और दिस. फायनली मी माझे नेल्स केले आहे आणि हिअर दे आर. मी व्यवस्थित दाखवू नाही शकत बिकॉज माझ्या हातात बॉटल आहे, पण मी घरी जाऊन नक्की दाखवेन. मी खूप छान केले ते नेल्स, म्हणजे व्हेरी नाईस. सो मी आता चालली आहे घरी कारण का मला खूप उशीर झाला आहे आणि मयूरचे पण कॉलवर कॉल येत आहेत. सो स्टे ट्यून फॉर. मला आता खूप काही काम आहे तर मी करून टाकते फटफट आणि मग तुम्हाला भेटू लवकरच. तोपर्यंत तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. तर मी आता घरी चालली आहे आणि आता माझी लूव असेल इन 4 मिनिट्स. घरी जाऊन बघते मयूरला नखं आवडली की नाही माझे नेल्स. ऑफकोर्स त्याला आवडेल ना, त्याला सगळंच आवडतं. पण ठीक आहे ना, मयूरचा पण रिॲक्शन बघूया की त्याला नेल्स माझे कसे आवडतात, काय आवडतात आणि तो काय बोलतो आहे.
तर घरी भेटूया. तोपर्यंत प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझे व्लॉग्स कसे आवडत आहेत. आणि जर आवडत असतील तर मी अजून व्लॉग्स बनवेन. नो इश्यू ॲट ऑल. सो मी तुम्हाला लवकरच भेटेन. टाटा. सो फायनली मी आता घरी पोचली आहे आणि आता मला मयूरचं रिॲक्शन्स बघायचं आहे माझ्या नेल्सबद्दल. आय एम सो एक्सायटेड. 3 नाईस. वाव. फोटोमध्ये बघितलं मी, मस्त वाटतात. ब्लूइश चांगले आहेत. मस्त आहेत. तिने याच्यातून रक्त काढलं. हा मी तेच बोललो, काहीतरी बघितलं मी. हे येते ना, पण चांगले केले ना तिने. येस. हे ते पण थोडंसं